चिमुकली सोबत शाळेत काय घडलं? चिमुकलीची आई म्हणाली की 16 ऑगस्टचा दिवस होता. मी घरी पोचल्यानंतर माझ्या वडिलांनी सांगितलं की तुझ्या मुलीसोबतच्या मैत्रिणींनी वडिलांना सांगितलं की तिच्यासोबत शाळेत विचित्र गोष्ट घडली आहे. ते म्हणाले की तुमच्या मुलीने असं काही सांगितलं का? हे ऐकून मी सुन्न झाली होती. त्या दिवशी माझ्या मुलीला ताप होता म्हणून ती शाळेत गेली नव्हती. मग माझ्या लक्षात आलं की 1 आठवड्यापूर्वी तिला ताप आला होता. ताप काही कारण नसताना अचानक वारंवार येणार नाही, त्यात ती शाळेत जाणार नाही असंही मला म्हणाली होती. मग मला सगळं मागचं आठवलं. 13 ऑगस्टचा दिवस होता. माझी मुलगी त्या दिवशी शाळेत गेली होती. त्या दिवशी पहिली मुलगी शाळेत गेली नव्हती. त्यानंतर मला कामावर असताना शाळेतून फोन आला. त्यांनी मला सांगितलं, तुमची मुलगी खूप रडते. ती रडायचं बिलकुल काही केलं थांबत नाही. तिला तुम्ही घरी घेऊन जा. त्यानंतर मी माझ्या वडिलांना म्हणजे तिच्या आजोबांना फोन केला आणि सांगितलं की लेकीला शाळेतून घेऊन या. त्यानंतर माझे वडील तिला शाळेत घ्यायला गेले. नेहमी हसत खेळत एकटी येणारी त्यांची नात टीचरला पकडून रडतच बाहेर आली. तिने आजोबांचा हात धरला आणि ती वाकडी तिकडी चालत घराच्या दिशेने निघाली. त्या रात्री तिला पुन्हा ताप आला. आता मी घाबरली होती. सकाळी उठल्यानंतर 14 तारखेला तिला मी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली आणि तिला ताप आहे म्हणून दाखवलं. त्याच दिवशी माझ्या मुलीच्या मैत्रिणीच्या वडिलांनी माझ्या पतीला सांगितलं शाळेत त्यांच्या मुलीसोबत काही घडलं ते. माझ्या पतीने सांगितलं की ती काही बोलत नसून तिला ताप आलाय. मग माझ्या पतीला संशय आला, कारण आमच्या मुलीलाही ताप होता. शाळेत जायला ती घाबरायची आणि झोपेत हातवारे करून घाबरून उठायची. आम्ही तिला 15 ऑगस्टला पुन्हा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. तिथे महिला डॉक्टरला आम्ही शंका बोलून दाखवली. त्यांनी मुलीची संपूर्ण तपासणी केली. तेव्हा डॉक्टरने सांगितलं की गुप्तांगात 1 सेंटीमीटर पर्यंत इजा झाली आहे. हे ऐकून आमच्या पायाखालची जमीन सरकली. कोणीतरी काहीतरी केल्याशिवाय हे होणार नाही, म्हणून तिला वारंवार ताप येत आहे. डॉक्टरांनी आम्हाला पोलिसांकडे जायला सांगितलं. तेव्हा आम्ही मुलीला विचारलं, तुला कुठे दुखतंय का? काही झालंय का? तुला कोणी हात लावला का? त्या चिमुकलीने जे सांगितलं त्यानंतर ती म्हणाली की शाळेत एक दादा आहे. तो मला वॉशरूममध्ये घेऊन जातो, मला हात लावतो, मला गुदू करतो आणि मारतो पण. त्या दिवशी घरात संताप आणि भयानक शांतता होती. दुसऱ्या दिवशी 16 ऑगस्टला आम्ही मनसेच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन दुपारी 12:30 पोलीस स्टेशन गाठलं. तेव्हा तिथे शितोळे मॅडम होत्या. त्यांना सांगितलं की आम्हाला शाळेविरोधात तक्रार करायची आहे आणि शाळेतील प्रकाराबद्दल सांगितलं. पोलीस स्टेशनमध्ये काय झालं? त्यावेळी शितोळे यांनी मुलीला प्रश्न विचारले, तुझे नाव काय, कुठे राहते वगैरे. पण पोलिसांचा ड्रेस पाहून आमची मुलगी खूप घाबरली होती. ती काही बोलली नाही. मग शितोळे मॅडमला लक्षात आलं ती पोशाखाला घाबरत आहे. मग त्या साध्या कपड्यावर आल्या आणि त्यांनी मुलीशी बोलायचा प्रयत्न केला. तेव्हा तिनं सांगितलं, शाळेतला काठीवाला दादा वॉशरूमला गेल्यावर गुदू करतो, मारतो आणि फ्रॉकवर करतो. एवढं सगळं सांगितल्यावरही त्यांनी तक्रार लिहून घेतली नाही. ज्या डॉक्टरकडे आम्ही तिला घेऊन गेलो होतो त्याचा रिपोर्टही दाखवला, तर त्या आम्हाला बाजूला घेऊन गेल्या आणि म्हणाल्या, चिमुकलीने सायकल चालवली असेल म्हणून तिच्यासोबत असं झालं असेल. आम्ही त्यांना सांगितलं, ती लहान आहे, तिला सायकल अजूनही चालवता येत नाही आणि तिच्याकडे सायकलही नाही. आम्ही दुपारी 12:30 वाजता पोलीस स्टेशनला गेलो होतो. आता रात्रीचे 9 वाजले होते. अखेर रात्री 9:30 वाजता त्यांनी तक्रार नोंदवून घेतली. त्यानंतर रात्री 12:30-1 वाजता चिमुकलीला बदलापूर ग्रामीण रुग्णालयात मेडिकलसाठी घेऊन जाण्यात आलं. तिथे गेल्यावर दिसलं की तिथे मेडिकलची कुठलीही सुविधा नव्हती. मग आम्ही पुन्हा पोलीस स्टेशनला आलो. त्यानंतर शितोळे मॅडमने सांगितलं, आता उल्हासनगरला जायचं आहे. त्यानंतर आम्ही उल्हासनगरला गेलो आणि तिथे पुन्हा सगळी माहिती घेण्यात आली. पेपर वर्क करण्यात आलं आणि जबाब नोंदवून घेतला. पण आता मुलगी काहीच बोलत नव्हती. हे सगळं करता करता पहाटेचे 4 वाजले होते. या घटनेनंतर आम्ही आणि आमचं कुटुंब खूप मानसिक तणावातून जात आहोत. तिला आम्ही घराबाहेर काढून कोणाला दाखवू शकत नाही. तिला नॉर्मल करण्याचा पूर्ण प्रयत्न सुरू आहे. ती खूप मुश्किलीने झोपते आणि झोपली की अचानक उठते, रडते. मी शाळेत जाणार नाही असं म्हणते.
दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानं शाळेची आठवण काढते. प्रत्येक आई वडिलांप्रमाणे तेही म्हणालेत की आमची मुलगी व्यवस्थित राहावी, तिला पुढे आयुष्य आहे, तिचे कुठे नाव येऊ नये. शिवाय त्या शाळेतील प्रत्येक मुलींचं मेडिकल चेकअप झालं पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.